हॅलो, गुड मॉर्निंग. सुंदर दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज नवरात्रीचा 8वा दिवस. लवकर उठून आंघोळ करून घेतली आणि लगेच देवपूजा पण केली. घटाला पाणी घातले आणि लगेच माळ पण घालून घेतली. आज मी शेवंतीच्या झाडाच्या पानांची माळ घातली होती. सगळी देवपूजा आवरल्यावर लगेच राजविकाचे पण आवरून घेतले आणि तिचा टिफिन पॅक केला. आज मी तिच्या टिफिनला तिच्या आवडीची भेंडीची भाजी आणि पोळी दिली होती. ती गेल्यानंतर घरातली सगळी कामे पटापट आवरून घेतली आणि लगेच पाठवाचन पण करून घेतलं. कारण आज संध्याकाळी मला कन्यापूजन करायचे होते आणि त्यासाठीची तयारी पण बाकी होती. जाताना मला सांगत होती की मला घ्यायला तू ये म्हणून. हे तर तिचं रोजचंच नाटक असतं. आमच्या इथे शेजारी जास्त मुली नाही आहेत, सगळे मुलेच आहेत. मग 4च कन्या मला मिळाल्या आणि राजविका 5. तशा खूप मुली आहेत, पण मग त्या खूप मोठ्या आहेत आणि कन्यापूजनासाठी 10 वर्षाच्या आतील मुलींनाच जास्त महत्त्व आहे. असो, जेवढ्या मिळाल्या तेवढ्यांचं मी कन्यापूजन केलं. शेवटी आपल्या मनातील भाव महत्त्वाचा असतो आणि करण्याला पण महत्त्व असतं. मग संध्याकाळी सगळ्यात पहिले राजविकाचं पूजन करून घेतलं. तिचं पूजन करतानाचा नेमका व्हिडिओ शूट करायचं राहून गेलं. मग लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. आज जेवणामध्ये बाजरीची भाकरी, पोळ्या आणि मेथीची भाजी बनवली होती. कारण मम्मींना आणि मला उपवास होता, मग आमच्यासाठी खिचडी बनवली. नंतर मग जेवण झाल्यावर सगळं आवरून घेतलं आणि मळ्यात गेलो. राजविका आणि मीच गेले होते, कारण वर्षाला राजविकाचे कन्यापूजन करायचे होते. मग तिथे थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि लगेच घरी आलो, कारण राजविकाचा आजचा होमवर्क पण बाकी होता. मग आल्यावर तिच्याकडून होमवर्क करून घेतला. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय.